श्री स्वामी समर्थ. मला ना जेवण साधंच आवडतं. तर मी आज बाजरीची भाकरी, मुगाची सातळ, हरभऱ्याची भाजी, मूग आणि मटकी आणि लिंबू कांदा. मला असं दुपारचं जेवण असतं माझं. बाजरीची भाकर म्हणलं की माझी खूप आवडीची. मला पोळी पण लागत नाही आणि शरीराला पण पौष्टिक असतं. सकाळी ज्यूस आणि खजूर आणि मोड आलेली मटकी असं थोडासा नाश्ता करत असते. मग ना आज मला बेसनचे लाडू बनवायचे. तर त्यासाठी रेसिपी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगते. तर डाळ एकदम लालसर भाजून घ्यायची. मग नंतर पीठ भाजायचं काम नाही. तर डाळ लालसर भाजून घेतली आणि थोडं जाडसरच पीठ दळायचं आहे. बारीक जर दळलं ना तर तोंडाला लाडू चिटकतो. थोडा जाडसर चिटकत नाही. नंतर विलायची आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि यात सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर यात जसं लागेल तसं तूप घालायचं आहे. एकदम टाकल्यावर पण पातळ व्हायची भीती वाटते म्हणून थोडं थोडं टाकायचं. आणि घरचं तूप असल्यावर आणखीनच लाडू छान लागतो. डाळ चांगली भाजली ना लाडू पण ठिसूळ होतात आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात. इतका छान वास येत होता. तोंडाला पाणी सुटू लागलं. मला खूप बेसनचे लाडू आवडते. तुम्हाला आवडतात का नाही नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि लाडूची रेसिपी ही कशी वाटली तर सांगा. एकदम सोप्या पद्धतीने सांगितले तुम्हाला आणि बनवायला पण जास्त वेळ लागत नाही. हे लाडू मी कशासाठी बनवले आणि कुठे न्यायचे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. तोपर्यंत वाट बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.